नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? मजेत ना? मी अनिसा शफीक, मी अनिसा कजायका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले असतील। आज मी तुमच्यासाठी खास मोदकाचा व्हिडिओ घेऊन आले आहे। होय, तुमच्यासाठी, आणि तो पण हटके व्हिडिओ आहे आज आपला। आज आपण बिस्किटापासून मोदक बनवणार आहोत। खूप खूप सुंदर होतात आणि खूप छान होतात आणि घरच्यांना बाहेरच्यांना प्रसादाला सगळ्यांना आवडणार आहेत आजचे मोदक। तर चला आपण बघू बिस्किट पासून बनणारे मोदक कसे होतात। तर चला, आज मी तुमच्यासाठी नवीन प्रकारचे मोदक घेऊन आले आहे। तेच मोदक खाऊन जर कंटाळा आला असेल तर बाप्पांच्या स्वागतासाठी आज आपण नवीन मोदक बनवणार आहोत। तर मी आज बनवणार आहे मारी बिस्किट पासून मोदक। तुम्ही दुसरे कोणतेही बिस्किट घेऊ शकता, पण मारी बिस्किट पासून बनवलेले मोदक खूप छान बनतात आणि इन्स्टंट बनतात। तर तुम्हाला मी दाखवणार आहे। पारंपरिक मोदक तर आपण बनवतोच, पण काहीतरी हटके मोदक आपण आज बनवणार आहोत। मुलंही खुश आणि बाप्पाही खुश। तर चला, त्याच्यासाठी मी काय घेतलं आहे, मारी बिस्किटचा चुरा करून घेतला आहे, मिक्सरला पावडर करून घेतली आहे, आणि ही खोबऱ्याची पावडर आहे। आपल्याला दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहेत। थोडंसं दुधात मी केसरचे धागे ठेवले आहेत आणि थोडंसं ड्रायफ्रूटची कतरण घेतली आहे, हे कापून घेतलं आहे। हे लागणार आहे आणि मिल्क मेड लागणार आहे। एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आणि खूप छान मोदक बनवणार आहे आपण। तर चला, प्रथम मी बिस्किटची पावडर घेते बाउलमध्ये, त्यातच मी खोबऱ्याचा खीस घेते। दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आहेत। थोडं कमी जास्त झालं तर काय टेन्शन घ्यायचं नाही, चांगलेच होणार आहेत मोदक आपले। दोन्ही छान मिक्स करून घेऊया आपण। मुलांनाही प्रसादाला काहीतरी वेगळे खायला आवडते, तर आपण हे बनवू शकता आणि खूप लवकर होतात। अगदी मिनिटात होतात। 5 ते 10 मिनिटात मोदक आपले तयार होतात आणि तुम्ही प्रसादाला बनवू शकता। आता मी मिल्क मेड घालून घेणार आहे। मिल्क मेड आपल्याला एवढं घालायचं आहे की त्याचा गोळा तयार होईल, एवढं इतपत घालायचं आहे आपल्याला। 1 वाटी अर्धी वाटी असं प्रमाण नाही घ्यायचं आहे आपल्याला इतपतच घालायचं आहे की ह्याचा सगळ्याचा गोळा तयार होईल। तर मी घालून घेते। आता मी थोड्याशा 1 चमचा दुधात, गरम दूध होतं त्यामध्ये केसरच्या काड्या घालून ठेवल्या होत्या, त्या पण आपण घालून घेऊया, म्हणजे छान आपलं मिक्स होईल। आणि ह्याला मिक्स करून घेऊया छान असं हाताने, जास्त मळायचं नाही आहे, असं मिक्स करून फक्त घ्यायचं आहे आपल्याला। त्याचा गोळा तयार होईल इतपत आपल्याला करून घ्यायचा आहे। थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया आणि आता परत एकदा छान मळून घेऊया, ह्याला मिक्स करून घेऊया। ह्यातच मी आता थोडे ड्रायफ्रूट घालून घेते। एक चमचा घेतलेले होते मी सगळे। 1 चमचा काजू, 1 चमचा बदाम आणि 1 चमचा पिस्ता, हे पण छान आपण मिक्स करून घेऊया। हवा असेल तर तुम्ही 1 चमचा तूपही वापरू शकता ह्याला, म्हणजे ह्याचा घट्ट असा गोळा होऊ शकेल। तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता। आता आपण मोल्डला जेव्हा लावणार तेव्हा ह्यात पण तूप वापरणार आहोत। मिश्रण आपलं रेडी आहे आणि मोदक साचाही रेडी आहे। ह्याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया साच्याला आणि त्यामध्ये छान असं प्रेस करून साईडचं असं काढून घेऊया। हे पहा, किती सुंदर आहे ना? खूप सुंदर झालेले आहेत मोदक आपले। अशा प्रकारे आपण मोदक बनवून घेऊया। पहा,
किती सुंदर झालेत. पहा किती सुंदर झालेत आपले मोदक, होय ना. बाप्पाला असाच नैवेद्य दाखवा वेगवेगळ्या प्रकारचा आणि भक्तिभावाने त्याची पूजा करा. खूप सुंदर होतात आणि खूप छान होतात मोदक. असेच तुम्ही बनवून मला सांगा कसे झालेले, आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी तुम्हाला देत जाईन, बनवत जाईन आणि तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर अपलोड करत जाईन. तर असंच माझं चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.